श्री स्वामी समर्थ. तर आज जी भाजी बनवलेली आहे ती भाजी म्हणजे आमच्याकडं पौष महिन्यात आणि भोगीला संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते का तेव्हा बनवली जाते बरं. वांग्याची मिक्स भाजी. मिक्स म्हणजेच हे सगळं बघा साहित्य लागतं, जेवढं उपलब्ध असेल तेवढं, जेवढं कमी असेल तेवढं ॲडजस्ट करायचं. आता याच्यामध्ये बघा गाजर घेतला आहे आणि हरभऱ्याचे, वल्ल्या हरभऱ्याचे बघा टाळ्यातले हरभरे काढून घेतले. तर फुलगोबी टाकली मी, पुन्हा वाटाणे घेतलेत थोडेसे, आंबट बोर होतं ते कट करून घेतले. तर वालाची शेंग घेतली आणि उभ्या फोडी कट करून वांग्याच्या घेतल्या. तर आता याच्यामध्ये जर तुम्हाला तुरीच्या शेंगाचे बी राहील असलं तरी चालतं, किंवा आणखी कमी जास्त काही करायचं असलं तरी चालतं. जे उपलब्ध होतं तेवढं घेतलं आहे. नंतर कोथिंबीर आणि लसूण कुटून घेतला आणि शेंगदाण्याचा कुट्टा घेतला. अशी पटकन होणारी भाजी बरं, त्याला जास्त काय मसाले वगैरे काहीच लागत नाही, तर झटपट होणारी. आणि भोगीला आमच्याकडे ही भाजी बनवली जाते. याच्यामध्ये तीळ वगैरे टाकले जातात बरं. जेवढं साहित्य उपलब्ध असेल, आता याच्यामध्ये पेरू पण असतो, आता पेरू उपलब्ध नव्हता त्याच्यामुळं नाही घेतला. जेवढ्या असत्यान तेवढ्या घ्या, जेवढ्या नसत्यान तेवढ्या स्किप करा. नंतर काय करायचं, कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे, जिरे पण चांगले फुटून द्यायचे. नंतर आपण लसूण आणि कोथिंबीर कुटून घेतली. तुम्ही हे माझ्या पद्धतीत नक्कीच करून बघा. लसूण आणि कोथिंबीर जर तुम्ही कुटून टाकली का ह्या भाजीला, मग याची चव आणखी वाटते बरं. खोबरं वगैरे बाकी काही टाकायची गरज नाही, लसूण कोथिंबीर कुटून घेतली तरी चालतं. आता ही दोन प्रकारे भाजी बनवली जाते. एक काळ्या मसाल्यातली, जी अख्खे वांगे फोडी अशा 4 फोडी करून चिरलेल्या अख्ख्या वांग्याची भरलेल्या, आणि असे फोडीच्या वांग्याची. तर आता हळद टाकून घेतली. हळद टाकल्यानंतर आपण वांग्याच्या फोडी याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. तर ही आपली लाल मिरची पावडर जी आहे, मिक्स भाजी ह्याची बनवणार आहे मी. तुम्ही याच्याऐवजी असं वांग 4 त्याच्या काप करून मसाला वगैरे भरून असं सगळं भाजीपाला जो भेटन तो मिक्स करून टाकला तसं बी चालतं काळ्या मसाल्याची. तर आता याच्यामध्ये सगळं आपण जे वाल फुलावर ते सगळं टाकून घेतलेलं आहे. जेवढं भाज्या घेतल्या होत्या, जेवढ्या उपलब्ध होत्या तेवढ्या. नंतर याच्यामध्ये टाकायचे बघा तीळ. या भाजीमध्ये तीळ असतातच बरं भोगीच्या भाजीमध्ये. तर ही आमच्याकडे भोगीची भाजी तर असतेच भोगीला पण पौष महिन्यामध्ये प्रत्येक किती 4 रविवार पडतात, कधी 5 पडतात, त्या प्रत्येक रविवारी अशी मिक्स भाजी बनवलीच जाते बरं. कारण की आमच्याकडं सगळ्या महिला मंडळांना म्हणजे रविवार असतो सूर्यनारायणाचा, त्यामुळं मग उपास सोडवायला ही भाजी असते मिक्स. नंतर लाल मिरची पावडर टाकलं आणि कुट्टा टाकून घेतला. लाल मिरची पावडर जरा तिखट होतं हिशोबाने टाकलं आणि मग टाकायचं पाणी. आता आपल्याला जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, थोडीशी सरभरीतच बनवून घ्यायची. मस्त लागते बरं, झटपट बी होणारी आहे. मी तामझाम बनवलंच नाही, जी रिअलमध्ये बनवतात का आमच्याकडं ती तुम्हाला दाखवली. फक्त 2 प्रकारे बनवतात. हां, काळ्या मसाल्याची जर बनवायची असेल का, मग थोडंसं खोबरं वगैरे कांदा वगैरे भाजून घ्यायचा. पण अशी जर बनवायची असेल तर इतकी झटपटच बनवायची बरं ती, आणि खरंच खूप टेस्ट येते. कारण की आंबट गोड सगळं त्याच्यामध्ये फ्लेवर उतरले जातात, बोर असू किंवा गाजर असू. तरी पण पेरू नाही भेटला आपल्याला. आणि नंतर मला वाटतं तुरीच्या शेंगाचं बी पण वाटाणे ते दाणे पण नाही भेटले. ऊस एक राहिला याच्यामध्ये टाकायचा, ऊस पण असतो बरं. तर मस्त आता थीर याला शिजवून घेऊतं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता बनवायची बाजरीची भाकर. तीळ लावून बाजरीची भाकर आणि मिक्स वांग्याची भाजी. भोगीची भाजी म्हणलं जातं खरं तर ती, पण रविवारी बनवली जाते आणि भोगीला पण बनवली जाते. मग काय मस्त असं चाळून घेतलं बघा बाजरीचं पीठ, चांगलं मळून घेऊ. आता बाजरीची भाकर म्हणलं ना, खरं जर म्हणलं तर बाजरीची भाकर चुलीवरली खायला जेवढी भारी लागते ना, तेवढी गॅसवरली खरं तर आपण भाजतो, कडक भाजतो, सगळं होतं, पण चुलीची जी चव असते ना ती वेगळंच राहते, हारावर भाजलेली. पण असो, आता काय करता यायचं, जर असं तसं ॲडजस्ट करायचं. नंतर मग असं उंडा करून वरून याला तीळ लावून घ्यायचे, असे दाबून घेऊतं म्हणजे पडत नाहीत, आणि मस्त अशी भाकर थापून घेऊतं. याच्यामध्ये जर तुम्ही ह्या पिठामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जरी वापरलं का तरी चालतं बरं का. थोडीशी जास्त आणखी खमंग लागते भाकर खायला. मी नाही वापरलं पण सांगते, एक थोडंसं किंचित मीठ टाकलं तरी चालतं. तर मस्त अशी ही भाकर आता थापून घेऊतं बघा. मोठ्या, मी लई छोट्या छोट्या भाकरी नाही बनवत बरं का, माझी जरा मोठीच भाकर असते. आणि तव्यावर टाकून घेऊतं. आज तवा थोडासा बघा
काल जरा थोडी एक रेसिपी शूट केली ती, त्याच्यामुळं ते किती घासलं तरी निघला नाही. निघतो, टाईम लागन, पण असो. नंतर अशी तव्यावर टाकून घेतली भाकर, वरून पण असे तीळ लावून घ्यायचे आणि पाणी लावून घ्यायचं भाकरीला. भाकर प्रत्येकालाच येते हो, सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला येत असतात. ज्यांना येत नाहीत खरं तर त्यांच्यासाठी ही खरं रेसिपी शूट करायचं खरं जर म्हणलं तर ना, नवीन असणारे किंवा आता प्रत्येक साईडला वेगळं बनवलं जातं. मग आमच्या साईडला वेगळं, दुसऱ्या साईडला वेगळं. त्याच्यामुळं आपल्या आपल्या साईडची जी पद्धत आहे ते दाखवायचा एक छोटासा प्रयत्न. तर बघा, बाजरीची भाकर चांगली भाजून घेऊ, तीळ लावून. इकडं भाजी पण छान कळली आपली. हे बघा, खालच्या साईडकून भाजली, आता अशी टाकून भाजून घेऊ. आणि डायरेक्ट गॅसवर भाजली तरी चालती, पण मी भाकर शक्यतो तव्यावर भाजते बरं, जास्त डायरेक्ट गॅसवर नाही टाकत. कुणी कुणी म्हणतात आता गॅसच्या हळीवर खाल्लेली चांगली नसती म्हणून. तर मस्त अशी बघा मिक्सी वांग्याची भाजी घेतलेली, मस्त अशी बाजरीची भाकर लाल भाजून घेतली. नंतर आपलं गाजर, मुळा, काकडी जे याच्यासोबत खायचं आहे ते चालतं. धन्यवाद.